शिवाने हसावे किती दानव्याने या मराठी मुलकात परप्रांतीयनं मराठी बोलायचं लय बोलेगा बोलला तर। नमस्कार मंडळी, मी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। पावसाला मस्तपैकी सुरुवात झाली आणि पाऊस चालू झाला तर आपल्याला आतुरता लागते ती गणेश उत्सवाची। आणि गणेश उत्सवात चालू होणारा आपला शक्तितुरा नाच आज तोच पाहायला चाललो आहे मुंबईत दादरला श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर येथे आहे। राजेश निकम आणि विकास लांबोरे असा आजचा शक्तितुऱ्याचा नाच आहे आणि तिकडे चाललो आहे। चला तर दादरला भेटूया। थोडी घाई आहे, आताच ऑफिसमधून सुटलो आणि चाललो आहे। चला तर भेटूया दादरला नाच बघायला। कोकणातील बाल्या डान्स म्हणून प्रसिद्ध असणारा आपला 2 नामांकित बुवांच्यात हा सामना रंगणार आहे आणि तोच पाहायला चाललो आहे। चला तर शक्तितुरा नाच बघायला। मित्रांनो दादरला आलो आहे आणि भेटलेत बघा, 1 मिनटं। अस्मीकडची फॅमिली सर्व साडू घेतलेत, भाऊजी मिळून आणि अस्मी। चला शो चालू होणार आहे आतमध्ये आणि आतमध्ये जाऊया, नंतर मग भेटू। गावाकडच्या शोला गावाकडची मंडळी भेटतातच आणि आज मिळून साडू आणि भाऊजी भेटलेत। असा आमचा प्लॅन होता की सर्वांनी बघण्यासाठी जायला। विकास लांबोरे आणि शाहीर राजेश निकम यांच्या दोघांच्याही मी चाहता आहे, फॅन आहे आणि तो शो पाहायला आलो आहे। चला तर आतमध्ये जाऊन आता कार्यक्रम पाहूया। बघा आनंद बाग इथे। चला
किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हात द्यावी माझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडुनी जीवाने हसावे, किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यात दे पाणी नव्याने वाहवे, किती दानव्याने तुला आठवावे, डोळ्यात दे पाणी नव्याने वाहवे. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सावध. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभारणाला, आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नैनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे. छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना बाणाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार मानवंदना करून
रखवाली तुमच्या आमची पालनहार आई मुंबा देवीला खास या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाताचा जंगी सामना आयोजन करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तिवाने श्री झोलाई कुट्टी नाट्य मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सभेरी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। तुंड महाकाय सूर्य जिने 9 महिने 9 दिवस त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळलं आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं ती म्हणजे आई। आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला हा नाशिवंत देह दिला त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय। म्हणायचं आहे काय लक्ष असो जन्मास आलो गाई तुझ्या पोटी आई अगं त्या वेदना सहन केल्या 9 महिने 9 दिवस अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलं पण या पोटच्या गोळ्याला वाढवतेस म्हणून म्हटलं की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी वंदन माझे आई कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी। अहो
तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे अगं कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी वेदना सहन करून तुम्हाला शिवंत देह दिला 84 लक्ष योनी फिरून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय म्हणून म्हणायचं घुमईले तुझ सावळीले होते विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धारू वाजली उरी तुमया जगिया आहे तुझी मोठी तुमया जगिया आहे तुझी मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 हरविला मला तू प्रेमाने घास माझ्या साठी आई जोशीला त्रास माझ्या साठी आई जोशीला त्रास माझ्या साठी आई जोशीला तुझ्या गविना जग हा सुना तुझ्या भोवतणी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नाव मोठी राहो सदैव तुझे नाव वंदन माझे तुला कोटी कोटी 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 जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी जन्मास आलो मी आई तुझ्या मोठी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलास सहिताजी शिवराम धोंड अखंड सदालाल घराण्याचा विजय छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
असा आहे म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं, राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे. बरोबर आहे ना? शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकीनं राहिलाच पाहिजे. अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. गाण्याकडे वळतोय की व्यथा सांगतो गाणं आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाणं आज या वेड्या मनाची, मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे त्या तुझ्या चतुर्थी सणाची, मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची, मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती, अरे आनंदी पहाट. देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसतोय सर्वजण, कधी येशील तो दिवस, तुझ्या आगमनाचा दिवस, ती आनंदी पहाट, 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतोय. अरे तुझ्या आगमनाची गणेश पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट, आस लागले आम्हाला सांग लंबोदरा, बाबा अरे सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, तुम्ही लंबोदरा सांगा येणार कधी हो घरा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट, आस लागली आम्हाला सांग लंबोदरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा, लंबोदरा येणार कधी हो घरा, सांग लंबोदरा, येणार कधी हो घरा. तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट, उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट, आस लागली आम्हाला
लंबोदरा येणार कधी मोगरा सागा लंबोदरा येणार कधी मोगरा लंबोदरा येणार कधी मोगरा सागा लंबोदरा येणार कधी मोगरा तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो देवा उगवणार साठ कधीची आनंदी पहाट असे लागल्या पावरा कशाला करतोस हाटर काना धरून आमची पाठर कशाला करतोस हाटर काना धरून आमची पाठर थोडा या बघतोस माठर थोडा या बघतोस माठर अरे लांबुरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबुरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबुरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर लांबुरे नको अडवू तू आमची वाटर जाऊन तुझ्या घरची घागर चाटर गोकुळच्या या चोराची या हराम खोराची गोकुळच्या या चोराची या हराम खोराची पडली माझ्याशी गाठर आज पडली माझ्याशी गाठर अरे लांबरे नको अडवू तू आमची वाटर लांबणे तुझ्या घरची घागर चाटर लांबरे नको अडवू तू आमची वाटर लांबणे तुझ्या घरची घागर चाटर लांबरे नको अडवू तू आमची वाटर लांबणे तुझ्या घरची घागर चाटर लांबरे नको अडवू तू आमची वाटर लांबणे तुझ्या घरची घागर चाटर
स्वागतम सुस्वागतम। सुस्वागतम। बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बंधारा होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू, फुले आणि आंबेडकर, आणि त्या विचारांचा हा भारत, त्या विचारांचा महाराष्ट्र, आणि त्या भूमीत आम्ही तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास लांबोरे, मूळ गादी बाबूरंगले घराडे, युवाशंकर, नारायण गुरव, पवन विशाल, गणेश भिकाजी, बाब्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाथ पंडा मुली कंबे धनगरवाडी, नवलाई देवी नाथ पंडा मुली कंबे धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ पंधराचे खेळ कोटवाडी, तुमच्या चरणाची धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो।
श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदाश्वलीचा बोलतो रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा हा गड सादर करण्यात आला। कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तुम्हाला आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची, त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे। नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे। कारण ही कलिंगपुरा नमन या मातीतला आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहेत आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं। आणि त्यावेळेला मात्र आपला वारवडील गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे, येडेवाकडं का होईना, 2 घास का होईना। आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे, भाव
एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळे बारसावळ तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचे. नाही ना आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोणी एके काळी गणेशा, कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण, मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण, मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. मुलाबाळाने घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं. भावंडाचं नातवंडाचं जमणं एकमतानं. जमणं एकमतानं, जमणं एकमतानं. भरते गोकुळ भसते घरतू, भरते गोकुळ भसते घरतू, जुळून जाती मन. हेच सुखाचे दिस चार, हेच सुखाचे क्षण. आता सण आळी पाळीन, आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. सांगती सण आम्हा तुला जीवन व्हावा उत्सव. नाही भरवसा आयुष्याचा देऊन या जाणीव, देऊन या जाणीव, देऊन या जाणीव. बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन. पुन्हा सजवू घरात आपलं सुखी हे नंदनवन. आता सण आळी पाळीन, आता सण आळी पाळीन, दरी आणली वरसावळीन. 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 कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण. कोणी एके काळी गणेशा, घरचे सारे जण, मिळून
माझे गाव ना एक मोकळा एक आता अगर तू नक्की तो तारो फोटो पर चल से तू नक्की तो तारो फोटो पर चल से ते गवळण त्या वाईट बोललेलं नाही मग आपण पण गवळण वाईट नाही बोलायचं कसं अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल जायचं मथुरेला अगं नंदनवन इकडे आहे तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळमद्री चालल्या तिकडं पक्क्याकडं अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल अगं मला नको सांग तुझ्या आईला तू बोल ग तुझ्या आईला 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 अगं तुझ्या मायला 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 तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग मला नको सांग तुझ्या आईला तू बोल ग तुझ्या आईला तुझ्या आईला चढवलं दया दुधाचं बोल ग व्यवहार रेकडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडे हुकडा बोलून कशाला वाढवते आकडा बोलून कशाला वाढवते आकडा बोलून कशाला वाढवते आकडा झगडा कशाला तू जाऊ नको खोल ग झगडा कशाला तू जाऊ नको खोल ग तुझ्या आईने तुझ्या मायने तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग 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 साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं साधी बोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस शांत तुला न करू नको गोळ ग शांत तुला न करू नको गोळ ग तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग 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 मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं 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 बोल ग तो येतो दोन शब्द बिन साजन झुला झुलू
संदीप देशपांडेचा परवा फोन आला, त्या मनसेवर गाणं बोललो ते, आणि परत मेसेज आला आता कुठलं गाणं म्हणणार आहे, म्हटलं हे म्हणतो परत बघतो एकदा. ठीक आहे, अजून एक घेतो, मजा आहे थोडी थोडी मजा. बघा, कितना प्यार है कितना प्यारा, अरे जमून मावळ्या 18 पगाड, जिंकत गेले एक एक गड, अरे जमून मावळ्या 18 पगाड, जिंकत गेले एक एक घोड, आली बातमी छापून घोड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड. आज जमून मावळा 18 पगाड, जिंकत गेले एक एक गड, जमून मावळा 18 पगाड, जिंकत गेले एक एक गड, बातमी आली घोड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड, 12 किल्ल्यांची निवड. युनेस्कोमध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशन्सची युरोची एक महत्वाची संस्था, आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक असतं आणि वारसास्थळांची यादी, आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेलं आहे. महाराज ते काय करता आहे, झालं काय गंमत दाखवतो इकडे. या मराठी मुलकात परप्रांतीयानो, या मराठी मुलकात परप्रांतीयानो, मराठी बोलायचं, नाही बोलेगा बोलला तर, अरे नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं, बोलला तर दात त्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. मित्रांनो, डबरबारीचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग करता नाही आलं आहे, कारण का पूर्ण शूटिंग नाही, अर्धा केलं आहे, तेवढी बॅटरी पण नव्हती मोबाईलमध्ये, आणि म्हणूनसाठी पूर्ण व्हिडिओ शूट झाला आहे नाही, जेवढा झाला आहे तेवढा करणार आहे ब्लॉग आणि तुमच्यासमोर आणणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.